छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि समाजाला हादरवणारी घटना समोर आली आहे. लग्नाचं आमिष दाखवत एका 28 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. इतकंच नाही तर तिच्याकडून तब्बल 15 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात उकळण्यात आले आणि नंतर थेट 25 लाख रुपयाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी अकोला येथील एका सरकारी अधिकारी अमित भाऊसाहेब शिरसाट तसंच त्याची आई, वडील अशा तिघांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी अमित यांची ओळख वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला ओळख, संवाद आणि भेटीगाठी सुरू झाल्या. 2 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी अमित हा आपल्या बहिणीला सोबत घेऊन पीडितेच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी आला. बहिणीला सोबत आणल्यामुळे पीडितेच्या कुटुंबाचा त्याच्यावर विश्वास बसला. लग्नाची बोलणी गंभीर असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं. मात्र हाच विश्वास पुढे पीडितेसाठी घातक ठरला. 20 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी अमित पुन्हा पीडितेच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने पीडितेवर जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा अत्याचार करत असतानाच त्याने आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ चित्रीकरण केला. यानंतर या व्हिडिओचा वापर करून त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, तुझे नातेवाईकांना पाठवेन अशा धमक्या देत तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला. याच भीतीचा फायदा घेत आरोपींना पीडितेला मुंबईतील लोअर परेल येथे असलेल्या आपल्या आत्याच्या घरी केळवणाच्या निमित्ताने बोलवून घेतलं. 12 ते 15 डिसेंबर 2025 या काळात त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. यानंतर साखरपुडा झाला. पण साखरपुड्यानंतर आरोपी आणि त्यांच्या पालकाचा खरा चेहरा समोर आला. आरोपी अमित, त्यांची आई, वडील आणि यांनी थेट 25 लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दागिन्याची मागणी केली. पैसे दिले तरच लग्न होईल, अन्यथा तुझे व्हिडिओ सर्वांना पाठवून तुझी बदनामी करू, अशी उघड धमकी पीडितेला देण्यात आली. मुलीची आबरू वाचवण्यासाठी पीडितेच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी कर्ज काढलं, एफ-डी मोडली आणि 2 जानेवारी 2025 रोजी आरोपीच्या वडिलांना 15 लाख रुपये रोख, 7 तोळे सोनं दिलं. यामध्ये 5 तोळ्याचा राणी हार आणि 2 तोळ्याची सोन्याची चैन यांचा समावेश होता. इतकी मोठी रक्कम आणि दागिने मिळूनही आरोपीचं समाधान झालं नाही. उर्वरित 10 लाख रुपयासाठी सतत तगादा लावण्यात आला. पैसे न दिल्यास लग्न करणार नाही, असं सांगण्यात आरोपीने शेवटी पीडितेशी संपर्क तोडला. तेव्हा पीडितेला हे स्पष्ट झालं की आपली शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर फसवणूक करण्यात आली आहे. अखेर धैर्य एकवटत तिने चिकलठाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अमित भाऊराव शिरसाट, त्यांची आई आणि वडील त्यांच्या विरोधात बलात्कार, खंडणी, धमकी आणि फसवणूक यासारख्या गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण केवळ एका तरुणीवर झालेला अत्याचार नाही, तर लग्नाच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशी केली जाते याचं भीषण उदाहरण आहे. आता या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण समाजाचं लक्ष लागून आहे. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.